नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला आपण कालच्या भागात बघितलं होतं की अर्णव इथे स्टोअर रूममध्ये काहीतरी करतोय हे वल्लरीला दिसलंय आणि वल्लरी आता तिथे जाऊन त्याला विचारते की तू इथे काय करतोयस वगैरे, कारण तिथे वल्लरीचं सिक्रेट आहे जे हळूहळू आपल्याला कळणारच आहे. त्यामुळे तुम्ही सिरियल बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारे एपिसोड्स खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहेत. वल्लरी अजून तिथे पुढे गेलेली नाही आहे, पण अर्णव मात्र त्या फाईल्स वगैरे जे काही आहे ते सगळं बघतोय आणि ती जी ट्रंक आहे ती वल्लरीची आहे बहुतेक. त्यामुळे वल्लरी धावत धावत जाते तिथे आणि विचारते अर्णव असं म्हणून हाक मारते. आणि मग त्याच्यानंतर मामी तू इथे, वल्लरी विचारते काही शोधतोयस का तू, ही माझी पेटी आहे असं म्हणून म्हणतो. तर अर्णव म्हणतो मामी ते अगं म्हणजे थोडे जुने अल्बम बघत होते, इथेच होते ना असं म्हणून. तर का रे काय झालं, आईची आठवण येते का असं वल्लरी विचारते अर्णवला. तर अर्णव काहीच बोलत नाही. तर वल्लरी म्हणते आईचा फोटो बघायचा आहे का बाळा, अरे पण आपले जुने सगळे अल्बम ना आईंच्याच खोलीत आहेत, इथे काहीच नाही आहे असं म्हणून वल्लरी सांगते. तर अर्णव विचारतो अरे नाही म्हणजे याआधी इथे पाहिल्यासारखं वाटलं होतं म्हणून शोधत होतो. वल्लरी विचारते इथे बघितल्यासारखे, अरे बघ ना काहीच नाही आहे, बघ 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 असं म्हणून उचकून दाखवत असे तर तिथले ना तिचे काहीतरी फोटो पेपर्स असतात तिने ठेवलेले ते सगळे खाली पडतात. तर वल्लरीला अर्णव सॉरी म्हणतो. आता वल्लरी टेन्शनमध्ये की ह्याने काय बघितलं का काय. तर सगळे ते पेपर्स वगैरे अर्णवना हळूहळू उचलतो. तो एक फोटो आहे प्रेक्षकांनो, तो फोटो कुणाचा आहे ते कळत नाही, पण तो फोटो मात्र आपल्याला बरंच काही सांगून जाणार आहे बरं का. इथून पुढच्या भागांमध्ये सत्य बाहेर येणार आहे. मामी हे असं म्हणून अर्णव विचारतो. तर वल्लरी म्हणते की अर्णव नको रे जुनं हे सगळं फोटो बघूस तू, त्रास होईल तुला, नको ना तू भूतकाळात अडकूस असं म्हणून वल्लरी सांगते काळजीने, अगदी खूप काळजी असल्यासारखं दाखवते बरं का. तर अर्णव पण लगेच त्या म्हणजे पेपर्सचे कात्रणं वगैरे सगळं बरंच काही काही पडलं आहे तिथे, तो ते सगळं उचलायचा प्रयत्न करत असतो, बघायचा प्रयत्न करत असतो परत एकदा. तरीसुद्धा वल्लरीचं तेच चाललं की राहू द्या रे सगळं ठीक असं असू देत. अर्णव परत एकदा विचारतो मामी हा फोटो. तर वल्लरी म्हणते माझा जुना फोटो आहे बहुतेक असं म्हणून. आणि मग म्हणते की अर्णव तुला खरं सांगू का रे की सात्विकाताईंना मी सुद्धा खरंच खूप मिस करते, किती काळजी घ्यायच्या त्या तुझ्या मामाची माझी खूप काळजी करायची असं म्हणून सांगते. तुला त्यांचे फोटो बघायचे आहेत ना, जाऊन आजीला विचार असं म्हणतो तो. परत मग अर्णव म्हणतो आजीला इतक्या रात्री असं म्हणून जातो, ऑकवर्ड होतो. एनिवे ठीक आहे मी उद्या विचारीन असं तो म्हणतो. आणि मग बरं मी आवरतो हे सगळं. तर वल्लरी म्हणते अरे नाही नको मी आवरते हे सगळं तू जा. तर अर्णव विचारतो शुअर. तर वल्लरी म्हणते हो शुअर मी आवरते. आणि मग तो निघून जातो तिकडनं. तर वल्लरी मनातल्या मनात म्हणते की आज अचानक याला काय झालंय कुणास ठाऊक, जी समोर परत कधी येणार नाही, ही भूतकाळातली भूतं आहेत समोर काढून ठेवलेत त्याने असं सात्विकाताईच्या फोटोकडे बघून वल्लरी म्हणत असते. आणि तो फोटो सगळासा रागाने त्या पेटीत टाकते बरं का. तो सात्विकाचा फोटो आहे आणि हिनेच ते काहीतरी केलेलं आहे, पराक्रम कारस्थान केलेलं आहे हे अविनाशच्या बोलण्यातनं जाणवते आपल्याला. पण ते समोर येऊ नये म्हणून ती पटापटा सगळं ते आतमध्ये ठेवते आणि पेटी बंद करून टाकते. हे बघूया आता पुढे काय होणार आहे ते. तर प्रेक्षकांना उद्याचा म्हणजे दिवस उजाडला, इकडे नवीन दिवस उजाडला आहे. ईश्वरीची आई काहीतरी काम करते, ईश्वरी येऊन तिला मिठी मारते. आई असं म्हणून म्हणते आई आज ना तुझ्या आजची ना आमटी खायची मला, तशी आमटी कोणाला जमत नाही अगं. तर आई म्हणते आता खूप काही बनवून खाऊ घालणार आहे मी तुला असं म्हणून. काय हे इशू, इथे आल्यापासून किती बारीक झालीस तू, जरा खाण्यापिण्याकडे लक्ष नाही आहे तुझं. तर आई अगं सगळ्या आयांना असंच का वाटतं की आपल्या मुलांचं खाण्याकडे लक्षच नसतं म्हणून, असं ईश्वरी विचारते. आणि म्हणते आता इतकं काही करून खाऊ घालशील ना तर जेवणानंतर चालायला मुश्किल होऊन जाईल. तर नम्रता म्हणते काय हरकत आहे का चालायला, तुला काय त्या अर्णव सरांसारखं डाएट करायचं आहे का. तर लगेच ईश्वरी म्हणते हे भगवान सकाळी सकाळी तू कुणाचं नाव काढलंस गं. तर ईश्वरी असं म्हणून आई विचारते आत्ता मला आठवलं की बघ की याआधी कधी पाहिले त्या अर्णव सरांना ते असं म्हणून म्हणते आई. आणि मग आता कधी पाहिले प्रेक्षकांनो, तर ते इंदोरच्या वेळेला इंदोरमध्ये असताना ईश्वरीचे जे काही व्हिडिओ व्हायरल झाला होता ते सगळं प्रकरणी ते दाखवलं आहे. अख्ख्या इंदोरमध्ये पोरीने इज्जत घालवली वगैरे. आणि मग आई विचारते ईश्वरीला की हे तेच आहेत ना ज्यांच्यामुळे तुम्हाला इंदोर सोडावं लागलं म्हणून. आणि मग ईश्वरी गप्प बसते. तर ईश्वरीची आई म्हणते की किती राग आला होता मला या माणसाचा, पण आता त्या माणसाला भेटल्यावर मला एक गोष्ट पटली. काय पटली असेल प्रेक्षकांनो, तर जसं दिसतं तसं नसतं असं अर्णवबद्दल ईश्वरीची आई म्हणते. माणूस मनाने खूप चांगला येतो असं ईश्वरीची आई म्हणते. आणि खूप चुकीचा समज करून घेतला होता मी त्याच्याविषयी असं म्हणून म्हणते.
आणि नम्रता पण विचारत आहे. तर ईश्वरीची आई म्हणते काही सेकंदाच्या व्हिडिओमधून एखाद्या माणसाच्या स्वभावाचा अंदाज येत नाही आपल्याला. खूप गैरसमज करून घेतलाय मी, असं ईश्वरीच्या आईचं म्हणणं पडलं अर्णवबद्दल. आणि ईश्वरी पण तोच विचार करते प्रेक्षकांनो. पण आता पुढे काय होणार? नम्रता हळूच ईश्वरीला खुणावते असं चाललंय. आणि ईश्वरी लगेच म्हणते आई एवढं काही कौतुक करायचं नाही हा त्यांचं. अगं ते अर्णव सर एकदा चिडले ना की त्यांचा 1 मिनिटात भडकुचंत होतो आणि मग समोर येईल त्याच्यावर तो तोंडाने फायरिंग सुरू करतात, धड 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 असं ईश्वरी म्हणते. आणि मग सगळेजण ते हसायला चालू करतात प्रेक्षकांनो. आणि ईश्वरीची आई म्हणते अगं पण इतका लहान वयात एवढा मोठा बिझनेस उभा करणं ही काही खायची गोष्ट आहे का असं विचारते. आणि ईश्वरी म्हणते आई अगं ते खायलाच येतात काही झालं तरी असं म्हणते. हां म्हणजे तसं सांभाळून पण घेतात ते, पण असं म्हणून म्हणजे तिला काय बोलायचं कळत नाही. मग ईश्वरीची आई म्हणते ईश्वरी एकदा काय ते ठरव, ते चांगले आहेत का ते वाईट आहेत. आणि मग नम्रता पण हो म्हणते. तर ईश्वरी म्हणते अगं तोच तर अंदाज येत नाही ना, मिनिट मिनिट में मौसम बदल जाता है. म्हणजे आता हे बघ ना माझं लॉकेट असं म्हणत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते तोपर्यंत ईश्वरी गप्प बसते. आणि मग आईच्या लक्षात येतं की ईश्वरीच्या गळ्यात लॉकेट नाही आहे. ईश्वरीची आई विचारते कुठे लॉकेट, ओढणी वगैरे खालीवर करून बघते. तर ईश्वरी मी आल्यापासून बघते तुझ्या गळ्यात लॉकेट नाही आहे, कुठे ते लॉकेट. तर ईश्वरी म्हणते आई अगं ते ना असं ट्रेन आणि बसच्या गर्दीत हरवू नये ना म्हणून असं मी अलबानीत काढून ठेवलं आहे, सांभाळून ठेवलं आहे. तर ईशू किती वेळा सांगितलं आहे मी तुला गळ्यातून लॉकेट काढू नकोस, नाही हरवणार ते. आणि जरी हरवलं ना तरी लगेच तुझ्याकडे परत येईल बघ असा विश्वास आई दाखवतात. आणि ईश्वरीना त्या म्हणजे असं डोळे भरून आईकडे बघते आणि तिला आठवतं की ती लॉकेट तिनं कसं गहाण ठेवलं होतं वगैरे ते सगळं. आणि मग खरं आहे तुझं आई असं एकदम ईश्वरी म्हणते. तर ईश्वरीची आई म्हणते अगं काय खरं आहे असं म्हणून. आणि मग नम्रता हळूच ते लॉकेट आणून देते. तर ईश्वरी म्हणजे असं विचारलं तर ईश्वरी म्हणते की म्हणजे अगं म्हणजे पटलं मला की ते लॉकेट माझ्याकडे हरवलं तर लगेच परत येईल. मग आई म्हणतात वेडाबाई असं म्हणून. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. नम्रता आईला लॉकेट आणून देते कपाटात ठेवलेलं. आणि आई ईश्वरीच्या गळ्यामध्ये ते लॉकेट परत घालतात आणि म्हणतात इशू आता हे लॉकेट तू परत कधीही काढायचं नाहीस असं म्हणतात, कळलं का तुला असं म्हणतात. नम्रता प्रेमाने बघते बरं का. आणि मग असं की नाही म्हणजे ईश्वरीकडे बघून आई असं प्रेमाने बघतात, त्या लॉकेटकडे बघतात. आणि परत एकदा सांगतात त्या लॉकेटवरून हात फिरवतात आणि म्हणतात की इशू हे लॉकेट म्हणजे तुझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे, कायम तुझ्यासोबत असायला हवा तो आशीर्वाद असं म्हणून सांगतात. आणि मग ईश्वरी प्रेमाने त्यांना मिठी मारते. आणि मग प्रेक्षकांना इकडे नम्रता कशी मागे राहील, त्या दोघींनी प्रेमाने मारलेली मिठी बघते आणि हे काय मी पण असं म्हणते. आणि ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी आईला छान मिठी मारतात. आई म्हणतात वेड्या मुली माझ्या. तर इकडे आजीचं आणि अविनाशचं काय बोलणं चाललंय. अविनाश म्हणतो आजीला काय गंमत आहे नाही, आपण अर्णव आणि ईश्वरीबद्दल विचार करतो आणि तिची आई चक्क इथे आले बघ ना, काय योगायोग सुंदर आहे. तर हळू बोलणं असं म्हणून आजी म्हणते हा योग नुसता योगायोग नाही आहे काही, हा दैवी संकेत आहे, दैवी संकेत असं म्हणतात आजी. त्यालाच हवंय की ईश्वरी आणि अर्णवनं एकत्र यावं, ईश्वरी माझी नाचून बनावी, कळलं का असं म्हणून. तर अविनाश म्हणतो त्या दोघांची पत्रिका जुळली की आता आपल्याला इंदोरला जाण्याची गरज नाही आहे लग्नाची बोलणी करायला, तिची आई इथे आली आहे, लगेच त्यांच्याशी बोलता येईल आपल्याला असं म्हणून अविनाश म्हणतो. तर अविनाश असं सांगितल्यानंतर आजी म्हणतात की त्याचीच तर तयारी केली. तोपर्यंत अर्णव आलाय. आजी म्हणतात गुड मॉर्निंग चिंटू, गुड मॉर्निंग आजी, गुड मॉर्निंग मामा असं अर्णव म्हणतो त्यांना. आणि म्हणतो आजी आईचे फोटोज असलेला जुना अल्बम तू पाहिलास का रे. तर आजी म्हणतात तो आहे माझ्याकडे, हवा आहे का तुला तो आत्ता. तर तो व्यवस्थित आहे ना एवढंच कन्फर्म करायचं होतं असं अर्णव म्हणतो. आणि म्हणतो बरं चला मी निघतो ऑफिसला. तोपर्यंत आजी म्हणतात चिंटू आज जरा वेळ काढून त्या आईकडे जाऊन ये ना, ईश्वरीच्या आईकडे. तर अर्णव म्हणतो का. तर प्रेक्षकांना आजी सांगतात अर्णवला म्हणतात की अरे त्याने तुझ्यासाठी एवढी प्रेमाने मिठाई पाठवली, मग आपण सुद्धा पाठवायला नको का त्यांच्यासाठी काहीतरी. मग अर्णव म्हणतो आजी ही कुठली नवीन पद्धत आहे, त्यांनी काहीतरी दिलं म्हणून आपण काहीतरी द्यायचं, मग ते आपल्याला परत काहीतरी देणार, मग आपण परत त्यांना काहीतरी द्यायचं. तर आजी म्हणतात हे बघ पण मला वाटतो की त्यांना आपण काहीतरी द्यायला हवं. तर ऑल राईट दे, सुरेशला पाठवून दे असं इकडे अर्णव सांगतो. तर आजी चिडून म्हणतात सुरेशला दिली का त्यांनी मिठाई, तुला दिली ना, तू द्यायला हवं स्वतःहून, जाशील ना असं विचारतात. अर्णव म्हणतो आजी तिथे ती मिस इंदोर असणार, मला तिला भेटायची इच्छा नाही आहे. तर आजी म्हणतात अजिबात भेटू नकोस, समोर आली ना तर तोंड फिरव, तू फक्त तिच्या आईला भेट, मिठाई दे आणि लगेच परत ये, त्या मिस इंदोरशी एक अक्षरसुद्धा बोलू नकोस असं आजी मुद्दामून सांगते बरं काही ते. आणि मग काय म्हणतोस अविनाश. तर अविनाश म्हणतो त्यांनी एवढं प्रेमाने दिलं ना आपल्याला, मग आपल्याला द्यायला नको का. तर आजी पण म्हणतात हो ना आपण द्यायला हवं आणि
तर आजी लगेच पुढे बोलायच्या आधी अर्णव म्हणतो मी देतो मिठाई आणि देतो. तर लगेच आजी म्हणतात तयार आहे मिठाई ही घे. आणि अविनाश पण बघत राहते बरं का. मग अर्णव पुढे काय म्हणतोय तयारच ठेवलं होतंस तू सगळं. आणि मग अर्णव पुढे म्हणतो नवीन नवीन पद्धती शोधून काढताय तुम्ही काहीतरी दोघं मिळून असं म्हणतात. मी एक काम करतो ना ऑफिस बंद करतो आणि कुरिअर सर्व्हिसेस चालू करतो मग दे बसा तुम्ही मिठाई असं म्हणून चिडतो तो. आणि आजी म्हणतात शहाणं गं माझं बाळते. आणि अर्णव अक्षरशः मिठाईची बॅग घेऊन गेलाय बरं का. तर आजी म्हणते ईश्वरी त्याला भेटत नाही ऑफिसमध्ये मग असे काहीतरी उपाय शोधून काढावेच लागतात ना कटकट करत का होईना. तर हा पठ्ठ्या गेलाय मिठाई घेऊन असं अविनाश पण म्हणतो. आणि त्या दोघांचं जुळणार म्हणजे जुळणार अगदी असं म्हणून त्या दोघांची इकडे प्रार्थना चालू आहे. प्रेक्षकांना दोघे खुश दिसत आहेत. पण वल्लरी आहे तिथे बसलेली. वल्लरी म्हणते प्रेक्षकांनो ईश्वरी आणि अर्णवची जोडी मी जमूच देणार नाहीये. आणि मग ती स्वतःशीच असते आणि म्हणते लग्नाची स्वप्न बघताय वाट बघा असं म्हणते. आता बघूया ईश्वरी आणि अर्णव भेटू नये म्हणून वल्लरी काय करते ते. तर प्रेक्षकांनो इकडे आत्यांना इकडे म्हणजे ईश्वरीच्या आईला बाहेर घेऊन येत आहेत आणि बस इथे म्हणतात. आणि मग आई म्हणते काय बोलायचं होतं इतक्या घाईत तुम्ही इथे बोलवून घेतलं आणि आता हे असं बाहेर बोलवत आहे. तर आत्या म्हणते बघ मला जे बोलायचं आहे ना त्याच्यासाठी तुला मी बाहेर घेऊन आले मुलींच्या समोर मला बोलता येत नाही. तर ईश्वरीची आई विचारते म्हणजे. तर आत्या म्हणते वहिनी तुला ईश्वरी म्हणजे राकेश कसा वाटतो असं विचारते. तर राकेश हा म्हणजे तसाच सज्जन माणूस आहे तो. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे का इंदोरमध्ये ना ईश्वरीला आणि मला गुंडांपासून त्यानेच वाचवलं होतं. त्यामुळे कसं आहे माझं त्याच्याविषयी चांगलंच मत आहे असं म्हणतात. पण तुम्ही असं अचानक का विचारताय. तर आत्या हसून म्हणते तुला ईश्वरीसाठी कसा वाटतोय तो असा प्रश्न विचारलाय. तर आई म्हणते ईश्वरीसाठी. तर आत्या म्हणते हो अगं खूप चांगला मुलगा आहे त्याला काळीचं व्यसन नाही आहे कुणाच्याही आद्यात नाही मद्यात नाही सगळ्यांची मदत करतो स्वभाव खूप शांत आहे. आणि कसं आहे म्हणजे बघा त्याच्यावरती विचार केला ना तरी एकही वाईट गुण सापडणार नाही असा आहे तो. तर ईश्वरीची आई म्हणते हो पण. तर आत्या म्हणते उगीच वेळ घालवण्यात अर्थ नाही हल्ली शोधूनही सापडत नाहीत अशी मुलं. मी आजच बोलते त्याच्याशी म्हणजे कुठल्या नातेवाईकांना लांबच्या बोलवायचं असेल तर बोलवून घेता येईल. तर आई म्हणतात नाही एकदम एवढी घाई कशी करायची नाही म्हणजे नमूचं तर लग्न ठरू दे ना. तर आत्या म्हणते अगं वहिनी राकेशला इशू आवडते म्हणून माझ्या मनात हा विचार आला. आणि तू बघच एकदा इशूचं लग्न झालं ना की मग नमूचंही लग्न निर्विघ्नपणे पार पडेल बघ. तर हो पण कसं आहे ईश्वरीला विचारायला नको का असं ईश्वरीची आई म्हणते. आणि तुम्हाला तो इशूपेक्षा थोडा मोठा नाही का वाटत. तर आत्या म्हणते अगं काही एवढं अंतर नाही आहे त्याच्यात. आणि आधी नसायचं का नवरा बायकोंमध्ये 8-10 वर्षांचं अंतर. आई बघ ईश्वरीची त्याच्याशी खूप चांगली मैत्री आहे आणि तीच त्याला घेऊन आली होती ते राहायला. तर आई म्हणते हो का. आणि मग आत्या पुढे म्हणते इशूचा खूप विश्वास आहे त्याच्यावर तिच्या एका मैत्रिणीची केस त्याच्याकडे लढायला घेऊन आली होती वकील आहे तो खूप हुशार आहे असं म्हणून आत्या कौतुक करतायत. तर नाही जयताई काहीही असलं तरी लग्नाच्या बाबतीत इतकी घाई करून नाही चालणार असं ईश्वरीची आई म्हणते. आणि नमूच्या लग्नात जे काही झालं त्यानंतर तर हे प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच टाकतील. आणि सगळ्यात आधी आपण यांना सांगूया यांच्याशी बोलूया त्याशिवाय आपल्याला पुढे नाही जाता येणार. तर आत्याला पण ते पटतंय. ती म्हणते ठीक आहे मग निदान मी आज त्याच्याशी बोलून घेऊ का. तर आत्यांना आई सांगतात नाही आपण आधी यांना सांगूया त्याआधी कुणाचीच काही बोलायला नको. आणि हे सगळं बोलणं प्रेक्षकांनो राकेश ऐकतोय बरं का तिकडनं भिंतीकडेनं. तर आत्या ठीक आहे असं म्हणतात तू म्हणतेस तेही बरोबर आहे चालेल. पण बरं हां त्या जे रिडेव्हलपमेंटचं काय झालं असं त्यांच्या दोघींच्या त्या वेगवेगळ्या गप्पा चालू आहे त्यामुळे राकेशचं प्रकरण तिथेच थांबलं आहे. राकेश म्हणतोय आता विनिंग सिक्सर मारावा लागेल माझ्या इंदोरी जिलबीच्या वर्णांना इम्प्रेस करून असं म्हणून तो म्हणतोय करूया काहीतरी करूया ते पण करूया बढिया आहे असं म्हणून तो म्हणतोय. आणि राकेश आता काय करणार प्रेक्षकांनो बघत राहूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ऑफिसमधल्या घडामोडी जरा बघूया. लावण्या तिकडे काहीतरी काम करते तोपर्यंत वल्लरीचा फोन आला आहे. आणि मग लावण्या फोनवर बोलते आणि मग वल्लरी सांगते बोला मामी असं म्हणून. तर वल्लरी म्हणते लावण्या मला सांग अर्णव आज ऑफिसमध्ये आला आहे का. तर लावण्य म्हणते हो आला आहे पण का तुम्ही असं का विचारताय. तर वल्लरी म्हणते आज तुझ्यासाठी एक काम आहे. आणि मग लावण्य म्हणते मामी ऑलरेडी मला ऑफिसमध्ये खूप काम आहे तुम्ही पटकन बोला. तर वल्लरी म्हणते हातातली सगळी कामं बाजूला ठेवायची आणि मी जे सांगेन ते काम आधी करायचं आहे तुला. असं समज लावण्य की आज तुझी परीक्षा आहे बरं का आणि या परीक्षेत तुला पास व्हायचंच आहे असं वल्लरी सांगते. तर लावण्य म्हणते तुम्ही प्लीज कम टू द पॉईंट डिरेक्टली मुद्द्याचं बोला प्लीज. तर वल्लरी म्हणते आज अर्णव ईश्वरीच्या घरी जाणार आहे असं म्हणून सांगितल्यानंतर वल्लरीला लावण्य सांगते व्हॉट कशासाठी. तर वल्लरी म्हणते माझ्या आगाऊ सासू आणि नवऱ्याने मिळून गेम केलेला आहे की तो तुला उधळून लावायचा एक प्लॅन केला आहे जो गेम केला आहे तो. आणि अर्णवला जर ईश्वरीच्या घरी जाण्यापासून तू थांबवलंस
तरच तू तो गेम जिंकलीस असं इकडे वल्लरी सांगते. नाही तर हरलीस तू असं म्हणून म्हणते. कळलं का तुला? मग वल्लरीला लावण्य म्हणते मामी मला हरायची सवय नाही आहे आणि यू नो दॅट असं म्हणते आणि काम होऊन जाईल असं सांगते. आणि आता प्रेक्षकांनो वल्लरीने असं सांगितल्यानंतर लावण्या काय करते बघा, पॅमला सांग तुझ्याकडे जेवढे सगळे डिझाईन्स असतील तेवढे सगळे ARला मेल कर क्विक. किती करू पण? तर लगेच सगळे कर असं म्हणून लावण्या सांगते. एवढे डिझाईन्स मेल कर की ते स्टडी करण्यामध्ये कमीत कमी त्याचे 2 तास गेले पाहिजेत आणि मग पुढचा वेळ कसा काढायचा ते मी बघते असं म्हणून लावण्या सांगते पॅमला आता. आणि म्हणते सुचेल काहीतरी मला असं म्हणते. यू गो क्विक, काम कर असं म्हणते. आणि मग लावण्या पॅमला पाठवून दिल्यानंतर लावण्या आपल्याच विचारात खुनशी हसते आणि म्हणते काही झालं तरी मी ARला ईश्वरीच्या घरी जाऊ देणार नाही. तर इकडे ईश्वरीचं काय चाललंय बघा. ईश्वरी कांदे सोलत बसली आहे तिकडे आणि छान कट्टार बसून कांदे सोलते बरं का. ईश्वरीचं पोझिशन बघा. तर आई माझं एवढं झालं ना की मी चटणी वाटायला घेते इडलीसाठी. तर आई म्हणते की हो म्हणून. आणि हो तूच फोडणी द्या, वरून नेहमी देते तशीच. तर आई म्हणते हो ग देईन मी. आणि मग तोपर्यंत प्रेक्षकांना आता आई हळूहळू विषय काढते बघा ईश्वरीकडे. इशू असं म्हणून हाक मारते, इडल्या भरपूर केल्यास ना तू? तर ईश्वरी म्हणते की हो, आणि राकेशना पण देऊ तेवढ्या असं म्हणून. तर आई हो आई त्यांना देणारच होता पण अगं आपल्याकडे काही नवीन किंवा वेगळं केलं ना की आपण त्यांना देतोच, तेही गरमागरम देतो असं म्हणून सांगते. तर ईश्वरीची आई हसते आणि म्हणते राकेशजींची आणि तुझी छान मैत्री झाली असेल ना असं विचारते. तर ईश्वरी एकदम चमकते बरं का त्या प्रश्नाला आणि ती म्हणते छान मैत्री असं नाही म्हणता येणार पण कसं आहे, पण मला आदर वाटतो त्यांच्याबद्दल असं म्हणते. आणि मग आदर का गं असं विचारते ईश्वरीची आई. मग हो आई अगं तूच बघ ना, म्हणजे कसं आहे पैशांची अपेक्षा न करता समाजसेवा म्हणून ते गरिबांच्या केसेस लढतात आणि फक्त एवढंच नाही तर त्यांना जमेल तेवढं दानही करत असतात ते सारखे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप लोकांना जमेल तशी मदत करतात. गरिबांना खूप आधार वाटतो गं त्यांचा असं म्हणून ईश्वरी सांगते आता राकेशबद्दल. आणि मग ती म्हणते निस्वार्थीपणे दुसऱ्यांसाठी काहीतरी करणारी सज्जन माणसं बघायला मिळत नाहीत ईश्वरी असं ईश्वरीची आई म्हणते. आणि मग पुढे सांगते की अशा माणसांची ओळख व्हायला, अशी माणसं आपल्या आयुष्यात यायला खूप नशीब लागतं इशू असं म्हणून ईश्वरीची आई सांगत असते. आणि म्हणते मागच्या जन्मीचं पुण्य गाठीशी असलं ना की अशी माणसं भेटतात आपल्याला. ईश्वरीची आई ईश्वरीकडे बघतीये आणि मी स्वतः अनुभवलं म्हणून सांगते. तर ईश्वरी म्हणते की हो आई तू म्हणतेस तसं नेहमी चांगल्या माणसांना चांगली माणसंच भेटतात बरोबर ना असं म्हणून विचारते. तर ईश्वरीची आई पण हो म्हणून सांगते प्रेक्षकांना. आणि आता ईश्वरीला राकेश आवडतोच असं आपल्याला म्हणता येणार नाही किंवा हे काही स्पष्ट कळत नाही आहे. बघूया आता पुढे काय होणार. पण राकेशचं खरं रूप समोर आल्यानंतर ही दोघं काय करतील लोक, तुम्हाला काय वाटतं? कारण आकाश इथे मीटिंग करतायत आपलं मार्केटिंग डिपार्टमेंटबद्दल, फॅशन शोजबद्दल कुठे कुठे ऑर्गनाईज करणारे मला लिस्ट हवी आहे, आज जास्त फायनल झालं पाहिजे असं तो आकाशला सांगतो. होतच आलं असं आकाश म्हणतो. मेजर सिटीज आपण सगळ्या कव्हर करतोय. आणि मग त्याच्यानंतर आकाश उठून म्हणतो मी तुला लिस्ट मेल करतो. आणि मग त्याला आठवण येते बाय द वे दादा आजीचा फोन आला होता की तिने सांगितलेलं काम तुला रिमाइंड करून द्यायचं असं म्हणून. तर अर्णवना विचारतच आहे आणि त्याला आठवतं की कुठलं काम ते, किती मिठाई नेऊन द्यायचं काम. तर आकाश अर्णवकडे बघतो आणि अर्णव आकाशला म्हणतो की या मी जाणार आहे तिकडे असं म्हणून सांगतो. आणि हे सगळं लावण्य ऐकते बरं का प्रेक्षकांनो. आणि अशी बघते ती. तर लावण्या पुढे काय सांगते बघा अर्णवला आता. लावण्या म्हणते की यार मी तुला काही फाईल्स मेल केल्या आहेत, जस्ट हॅव अ लुक असं म्हणून. आणि वेट असं म्हणते मीच दाखवते तुला असं म्हणून ना तिथे त्याच्याजवळ येते आणि मग ती फाईल सगळ्या ओपन करते बरं का प्रेक्षकांनो. आणि आता अर्णव लावण्याकडे बघतोय आणि मग ती म्हणते लावण्या मला फाईल्स ओपन करता येतात, आय कॅन डू डॅट. तर लावण्या म्हणते इट्स क्वाईट अर्जंट आहे, आपल्याला डिझायनरसोबत मीटिंग आजच करावी लागणार आहे वगैरे म्हणून घाई करते मी असं म्हणून सांगते लावण्या. मग अर्णव म्हणतो पण मीटिंग तर उद्या आहे ना. तर लावण्या म्हणते आपल्याला खूप ऑलरेडी डिले झाला आहे म्हणून मी आजच फिक्स केली, जस्ट कन्फर्म करून आली आहे मी आता. आणि असं सगळं बोलणं चालू आहे. लावण्या तुम्हाला विचारलं नाहीस असं अर्णव विचारतो आणि म्हणतो मला नाही जमणार आहे आणि मला बाहेर जायचं आहे असं लावण्याला अर्णव म्हणतो. तर लावण्या म्हणते बाहेर, आता कुठे बाहेर जायचं आहे तुला असं विचारते ती. म्हणजे आय मीन एनिथिंग अर्जंट आहे का असं विचारते. तर अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो इट्स पर्सनल आहे म्हणून सांगतो बरं का लावण्याला. आणि लावण्याच्या तोंडात मारल्यासारखं होतं. पण लावण्याला आधीपासून माहिती आहे त्यामुळे ती काही रिॲक्ट करत नाही. तर प्रेक्षकांना ईश्वरी आणि ईश्वरीची आई दोघीजणी बोलत आहेत आणि त्या बोलण्यात ईश्वरीची आई म्हणते आठवण तुला जपून ठेवावी वाटली म्हणजे इतकाही वाईट नाही आहे तो माणूस असं चाललं आहे. आणि इकडे प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये अर्णव लावण्याला काहीतरी ईश्वरीबद्दल सांगतो की ती माझी एक्स एम्प्लॉई आहे, माझ्या पर्सनल स्पेसमध्ये ईश्वरी देसाईला कुठेच जागा नाही लावण्या. तर ह्या सगळ्याचा लावण्या कसा फायदा करून घेणार किंवा नेमकं काय काय करणार ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.
आणि हो, छान छान कमेंट करायला विसरू नका. कमेंटमुळे मोटिवेशन मिळतं.